इकडे समुद्र आहे त्या साईडला आणि आपण इकडे बाईक चालवतो. एवढं कसला खतरनाक आहे भाऊ, व्ह्यू कसला खतरनाक आहे, एक नंबर ना भाई, एक नंबर. हो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आता निघालो आहे. अचानक मूड झाला आहे. वाजलेत 12 म्हणजे 11:15 झालेत आणि आपण जस्ट निघालो आहे आता गुहागर नाहीतर अंजनवेल या साईडला आपण निघालो आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की भाऊ राईडला तर सकाळ सकाळ एकदम लवकर निघायचं असतं, तर थंडी जास्त आहे. तुम्हाला सांगतो एवढी मस्त झोप लागते ना सकाळचं, त्या अंथरुणातनं बाहेर पडूचं वाटत नाही, खरं सांगतो तुम्हाला. म्हणून थोडं उशिरा निघालं आणि थोडं जरा बँकेमध्ये पण काम होतं म्हणून थोडा उशीर झालेला आहे. आणि अजून पण काहीतरी एक कारण होतं, कारण मम्मी वगैरे नाही आहे घरी. मग सगळं घरचं थोडं चहा वगैरे बनवून ते माहीत आहे ना, सुट्टी असल्यावर माणूस एकदम आरामात असतो. मग ते सगळं करत करत एकदम थोडा उशीर झाला आपल्याला. पण तरी पण काय टेन्शन नाही ना भाऊ, आपण जाणार ना एकदम फुल ITत जाणार, काय टेन्शन नाही. उचलून टाकायला हवं आहे, नाही तर कोणतरी पडल बिडल. एक मिनटं ते उचलून टाकूया पहिलं, काहीतरी पडलं आहे तिथं मध्ये. बाईकवाल्यांना त्रास होतो, बाकी काय नाही. एका कुठल्या ट्रकवाल्याने वगैरे असे उडवला आणि बाईकवाल्याच्या तोंडावर आला ना भाऊ, तो कुठेतरी खाली बिली घुसेल. चलो फिर आता डायरेक्ट निघूया इथून. वाव कंटाळा नाही येत, पण मला एक कळलं की मला हे करायला कंटाळा, गाडी चालवायला कंटाळा येत नाही. हा म्हणजे थोडा ब्रेक वगैरे लागतो घ्यायला की बाबा पाय बी दुखायला लागले, आणि पण थोड्या वेळाने परत एनर्जी येते. तर आपण ना काय सनसेटपर्यंत थांबणार नाही, आपल्याला घरी पण यायचं आहे लवकर. मनात तर आहे अंजनवेलला म्हणजे लाईट हाऊसला जायला. तिकडे बघूया आता, त्या टर्निंगला गेल्यावर, त्या टर्निंगला जाईपर्यंत बघूया आपण काय ठरतं आहे आपलं, त्याच्यावरती आहे की कुठं जायचं ते. बाकी वाटतं रस्ता रुंदीकरणचं काम चालू आहे इकडे बायपासला, ते चिपळूणचा बायपास आहे हा, बायपास रोड, लाईफ केअर वगैरे तो रोड आहे हा. चलो 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 जाऊया फिरायला, जाऊया मस्तपैकी फिरायला जाऊया. पण तुम्ही बघू शकता, दिसत असेल काय तुम्हाला, दिसतंय का? फुल एकदम टाकी फुल केलं ना भाऊ, कसली खुशी होते एकदम. सुंदर सुंदर तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे. कट्टोकट काढले, कट्टोकट काढले. स्टोन क्रशर, इथं क्रशर बिशर आहेत आतमध्ये. कोणाला काय दगडी बिगडी खडी बिडी काय पाहिजे असेल तर इथून घ्या तुम्ही. भाऊ बघितलं काय आहे ना, हे सगळ्यांची मार्केटिंग करत जातोय मी. अरे यार तुम्ही लोक पैसे देत नाही, मार्केटिंग करतोय मी तुमची. इथं हे देतोय तुम्हाला, सांगतोय माझ्या व्हिडिओमध्ये पिक्चर करतोय. भले कमी लोक बघत असतील पण तरी पण बघतायत ना लोक. मग तर तुम्ही पण बघत असाल हे क्रशरवाले, तर तुम्ही पण हे स्पॉन्सर करा व्हिडिओला पुढच्या. थोडा रस्ता मध्ये पॅच खराब आहे, ठीक आहे, पण खड्डे बुजवले त्यांनी जवळपास बरेचसे. चिपळूण गुहागर गाडी, जर कोणाला बाईक वगैरे नसेल, नाही ही चिपळूण वेगळी आहे. जरी तुम्हाला बाईक वगैरे जर नसेल गुहागर साईडला यायला किंवा कुठला ट्रान्सपोर्टचं हे नसेल, तर तुम्ही चिपळूण स्टँडला उतरून डायरेक्ट चिपळूण गुहागर जर बस पकडली तर तुम्ही डायरेक्ट गुहागर बीचवर जाऊ शकता. सो डोंट वरी गाईज. आणि तिथून ST स्टँडवरून वॉकिंग डिस्टन्सवर जवळपास 500 मीटर असेल माझ्या मते तरी, 500 मीटरच्या आसपास वगैरे असेल गुहागर बीच. तिथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सॉरी, थोडेसे खड्डे मोठे होते. इथून आता सिमेंटचा रोड चालू होईल. ओके, सो आपण आता तळीतून आतमध्ये टर्न मारलेला आहे, राईट मारलेला आहे आणि आपलं ठरलं आहे आपण लाईट हाऊसलाच जातो आहे. बट लाईट हाऊस 3 वाजता चालू होतं. मग आपण लाईट हाऊसच्या बाहेरूनच आपण, म्हणजे लाईट हाऊसच्या आतमध्ये नाही जाणार आहे आपण. बाजूच्या साईडला पण एकदम असा एक छोटा पॉईंट आहे, तिथून असा समुद्राचा व्ह्यू वगैरे असं मस्त छान दिसतं. आपण तिकडे जाऊया. लाईट हाऊसच्या म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो आपण लाईट हाऊसमध्ये नाही जात आहे, पण त्या साईडलाच जातो आहे. सो
आपण गुहागरला न जाता लाईट हाऊसला निघालो आहे. तिथे मी थांबलो त्या टर्नला माहिती आहे काय, आणि मी विचार केला 5 मिनटं कुठे जाऊया. मी म्हटलं गुहागरला तर आपण सारखं जातो, मग आज इथे जाऊया, अंजनवेलला जाऊया, लाईट हाऊसला जाऊया. म्हटलं ठीक आहे चला लाईट हाऊसला जाऊया. माझ्या मनात पण होतं लाईट हाऊसला जायचं, पण मी तरी पण कन्फ्यूज होतं की बाबा इकडे जाऊया कुठं जाऊया नक्की. म्हटलं चला आता बोललो आहे तर आपण जाऊयाच, एवढं आहे ना मनात. पण मग चला मग आपण लाईट हाऊसलाच जाऊया. मग तो आता लाईट हाऊसला निघालो आहे. राईट टर्न मारला आहे तळीतून राईट टर्न मारा आणि मग लाईट हाऊसला तुम्ही जाऊ शकता. कसलं खतरनाक आहे ना, कसलं भारी वाटतंय भाऊ, कसलं भारी. जबराट ना, जबराट एकदम, कसलं भारी, खतरनाक एकदम सेक्सी, कसलं भारी भाऊ, कसलं भारी वाटतंय एकदम. अजून थोड्या वाटतं राईट, इथून कुठून तरी छोटासा असा राईट आहे पटकन. इथून हा बघा हा राईट आहे. चढ एकदम थोडे हे आहेत, जागेवर आहेत. सो येताना तुम्ही सावकाश या, वरतून वगैरे पण गाड्या येतात. रस्ता छान आहे पण टर्न एवढे जागेवर आहेत ना की थोडं तुम्हाला वाचकायला होईल जर पुढून गाडी वगैरे आली तर. सो आरामात या. तो बघा लाईट हाऊस दिसला, 3 वाजता चालू होतो तिथं लाईट हाऊस आहे. आणि त्याच्या बाजूला पण एक असं एकदम चालत जाऊन छोटा स्पॉट आहे, तो पण मस्त आहे. आणि हा एक मेन गोष्ट आहे, कधी पण अशा ठिकाणी तुम्ही आलात ना आणि जाळीबिळीच्या साईडला कधीच गाडी लावू नका. म्हणजे हे गवत बिवत असेल ना त्या साईडला गाडी लावू नका, कारण असे खूप इन्सिडेंट झालेत. कोण ना कोणतरी भाऊ गाडी पेटी टाकतं आणि भाऊ गाडी, आपण कुठेतरी जवळच असतो फिरायला पण तरी पण तोपर्यंत विषय होऊन जातो त्याचा. एकदम खतरनाक व्ह्यू आहे भाऊ, खतरनाक. दाखवतो तुम्हाला एक स्निक पीक बघा तोपर्यंत. स्निक पीक या साईडला जे निळं दिसते ना पुढं, हे बघा वाट बघा कशी आहे जायची. पण एकदम सुंदर पॉईंट आहे हा. पण आलात तर तुम्ही दिवसाचे या, 2-3 जण या, एकटे येऊ नका. आता मला या साईडचा अंदाज आहे थोडासा, त्यामुळे मी आलो आहे. हे बघा पूर्ण एकदम वाट एकदम ह्याच्यातून आहे, जंगला रानातून एकदम वाट आहे. कसं आहे एकदम खतरनाक. कसला खतरनाक आहे भाऊ व्ह्यू, कसला खतरनाक आहे. एक नंबर ना भाई, एक नंबर. कसलं वाटतंय बघा ना. आहे बघ भाऊ, काय ना पैसा वसूल व्ह्यू, एकदम पैसा वसूल. अजून पुढे जायला तिथून आहे वाट, आपण तिथं पुढे जाऊया. थांबा तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो कसला आहे. अरे खतरनाक. तुम्ही या इथं. गोपाळगड पण आहे, आपण गोपाळगडला पण जाऊया. इथे 5-10 मिनिटं जरा बसूया, थोडा शांत एकदम शांत आवाजात, या समुद्राच्या आवाजात थोडा वेळ बसूया. एकदम शांत एकदम. जस्ट लुक ॲट दिस गाईज. जस्ट पोचलो गोपाळगडला. तुम्हाला गोपाळगड दाखवतो, लांबून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला थोडा व्ह्यूचा अंदाज येईल थोडा. हे बघा या साईडला, पाचच्या साईडला गोपाळगड आहे. हे बघा दाखवतो तुम्ही बघा. हा गोपाळगड आहे आपला. हे बघा बरीचशी लोक आलेत इकडे पण बघायला. तुम्ही गोपाळगडला येऊन परत जो मगाशी आपण व्ह्यू बघितलात ना तसाच व्ह्यू आहे, पण इथे थोडी सावली वगैरे तरी आहे बसावी त्याला. दाखवतो तुम्हाला तो व्ह्यू. हे बघा फक्त हा व्ह्यू बघा, किती पैसा वसूल व्ह्यू आहे ना, ते तुम्हाला समजेल. म्हणजे तुम्हाला कोकणात आल्यावर काय काय बघायला भेटते ना ते तुम्हाला या व्ह्यू वरून समजेल. पहिलं तर आपला भगवा तो बघा, आणि समुद्राचा व्ह्यू कसा आहे.
साईडला तुम्ही बघू शकता. आपण जाऊया, पुढे जाऊया. हे बघा ना, इकडे समुद्र आहे या साईडला आणि आपण इकडे बाईक चालवतो. एवढे कसलं भारी आहे भाऊ, खतरनाक ना, एकदम खतरनाक. हा 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 हा, कडक कडक एकदम. जस्ट लुक ॲट दिस गाईज, कसलं भारी आहे हे, एक नंबर ना. वाव वाव वा 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 वा, सुंदर सुंदर. पाणी इथं पुढपर्यंत असतं ना तर अजून भारी वाटलं असतं. कसलं भारी आहे ना, कसलं भारी आहे. तर प्लीज तुम्ही कधी गुहागरमध्ये आलात ना तर अंजन वेल साईडला भेट द्या. तुम्हाला हे असले भारी भारी व्ह्यू बघायला भेटतील. आपल्याला थोडं लवकर जायचं आहे घरी, त्यामुळे आपण जास्त वेळ काढत नाही आहे. तर आता गप घरी निघायचं. तर इथे कुठले कुठले स्पॉट्स आहेत मी तुम्हाला स्पॉट्सची नावं सांगतो. एक अंजन वेल आहे, आणि म्हणजे जो लाईट हाऊस आहे तो अंजन वेलचा, ठीक आहे. त्याच्याच बाजूला मी थांबलो होतो ना त्या पॉईंटला मे बी डॉल्फिन पॉईंट असं बोलतात. म्हणजे मी बऱ्याच जणांकडून ऐकलं आहे. मी परत एकदा जर काय चुकी वगैरे झाली असेल तरी पण मी तुम्हाला नाव दाखवीन. तर मग एक डॉल्फिन पॉईंट आहे. त्यानंतरचा आपला एक गोपाळगड, ठीक आहे. गोपाळगडच्या बाजूला पण तुम्ही फिरू शकता. 3-4 पॉईंट आहेत इथं एवढ्या एरियात जर तुम्ही फिरायला आलात तर. आणि तुम्हाला परत तुम्ही इथून बाहेर पडलात ना तर मग मेन जेव्हा आपण हायवेला एका हायवेला टर्न मारला होता तर त्या हायवेने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 7 किलोमीटर गुहागर आहे. म्हणजे तिथून गुहागर बीच पण जवळ आहे. चला तर मग आपण पटापट आता घरी निघूया. आपल्याला पण खूप उशीर झाला आहे. भेटू आपण अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला जर ही व्हिडिओ खूपच आवडली असेल तर मग तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि प्लस आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू अशा छान छान व्हिडिओमध्ये, मोटो ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये आणि प्लस अशा ब्लॉगमध्ये. तर चला तर मग.